जोरदार तोड डागलेली आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण करताना काँग्रेसनं काय केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आणि केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय। त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। सामनाच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक स्तंभातून संजय राऊतांनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतलाय। दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपला हरवायचं नव्हतं, तर त्यांना मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं असा घणाघाती हल्ला रोखठोक मधून चढवण्यात आला। आपच्या पराभवानंतर संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंसह अरविंद केजरीवालांची दिल्लीत भेट घेतली होती। त्या भेटीमध्ये केजरीवालांसोबत झालेल्या चर्चेच्या आधारे रोखठोकमध्ये परखड भाष्य करण्यात आलं। काँग्रेसमुळे आप उमेदवारांचा 14 ठिकाणी पराभव झाला, त्यात केजरीवाल आणि सिसोदियांचा समावेश आहे। काँग्रेस एकही जागा जिंकू शकली नाही, पण केजरीवालांची सत्ता घालवण्यात काँग्रेसनं भूमिका बजावली। हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपला फक्त 2च जागा देऊ केल्या होत्या। ही काँग्रेसची युती धर्माची व्याख्या। आम्ही काय करणार असा प्रश्न केजरीवालांनी उपस्थित केल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये नमूद केलं। तसंच केजरीवाल यांच्या पराभवास जितकी काँग्रेस जबाबदार आहे, तितकेच केजरीवालही जबाबदार आहेत अशी टीका राऊतांनी केली। राहुल गांधीची इच्छा होती की आप आणि काँग्रेसमध्ये अलायन्स व्हावं, तरी ते आमच्या चर्चा पुढे सरकू शकल्या नाहीत आणि त्याचा परिणाम हा स्वतंत्र लढण्यात झाला, हे केजरीवाल यांचं मत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही आता तो काळ निघून गेलेला आहे, निकाल लागलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी सहन केलेल्या आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील निकालावरही भाष्य केलं। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता, हे सुद्धा तितकंच खरं। संजय राऊतांनी दिल्ली आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। त्यामुळे काँग्रेसकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। इंडिया आघाडीतील पक्ष एकमेकांवर पराभवाचं खापर फोडतायत। हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं भांडवल केलं जातंय। त्यामुळे इंडिया आघाडी आगामी काळात टिकेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणखी एक मोठी बातमी आहे। भास्कर जाधव नाराज असल्याच्या शनिवारपासून चर्चा सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये। मात्र यावर आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, फक्त माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षात मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्द प्रयोग होता, असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिलं। त्यामुळे भास्कर जाधव यांनी त्यांच्याच वक्तव्यावर सारवासारव केलेली आहे आणि यामुळे नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम त्यांनी स्वतः दिलाय। तर कुणालाही कोणाची राजकारणामध्ये गरज राहिलेली नाही, त्यामुळे आहे तिथेच राहा आणि गतवैभव पुन्हा प्राप्त करू, असंही सारवासारव करताना ते म्हणाले। उलट कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तर पदासाठी स्टंटबाजीही मी केली नाही। उलट खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यात आहे, असं ठामपणे भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि फुटीच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिलाय। मला शिवसेना पक्षाने माझ्या कार्यक्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी दिली नाही, अशा पद्धतीची मी नाराजी व्यक्त केली, हा एक विषय प्रामुख्याने दाखवला जातोय। मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही। गेल्या 43 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही, मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटक सुद्धा मी कधी केलं नाही। जे असेल ते सत्य, जे असेल ते
कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. आपण पुन्हा एकदा आपलं गतवैभव निर्माण करू, हा मुद्दा मी मांडला. हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? आता बरेच लोक येतील. मी आपल्याला पहिलेही बोललो होतो, आताही बोललो होतो की ऑपरेशन टायगर हे त्यांना मान्य झालेलं आहे की या ठिकाणी खरी शिवसेना कोणाची. खरी शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेब चालवत आहेत. त्यामुळे बरेच जण त्यांच्या मागं या ठिकाणी शिवसेनेमध्ये येत आहे. राजन साळवी आले, आता भास्कर जाधवसुद्धा, त्यांचे बंधूसुद्धा शिवसेनेमध्ये येत आहेत. भास्कर जाधव नाराज आहेत. भास्कर जाधव नाही, त्यांचे बंधू नाराज आहेत ते. हो, ते नाराज आहेत. आता शेवटी बरेच लोक नाराज आहेत. काही दिवसामध्ये त्याचा परिणाम दिसेल आपल्याला. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जसा एकनाथ शिंदेंनी उठाव केला होता तसाच एक मोठा उठाव पुन्हा होणार आहे आणि त्या माध्यमातून ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असं मोठं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलंय. तर ठाकरे गटामध्ये राहिलेले नेते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत असं भाकीतही त्यांनी केलं. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकाही केली. ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घरातून राज्याचा कारभार सांभाळला आणि राहिलेल्या नेत्यावर अविश्वास दाखवला, त्यामुळे सर्वच अस्वस्थ आहेत. तर लवकरच पुन्हा एक मोठा उठाव ठाकरे गटातून होणार आहे आणि ते सर्व शिवसेनेमध्ये लवकरच दाखल होणार आहेत असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. आणि म्हणूनच आता जे काही बाकी राहिलेले लोक आहेत उभाटा गटामध्ये, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्यावर दाखवलेल्या अविश्वासाबद्दल नाराजी आहे आणि निश्चितच हे लोक एखाद्या दिवशी जसा एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला, पुन्हा एकदा दुसरा मोठा उठाव ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये झाल्याशिवाय राहणार. एकीकडे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना दादांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवारांची भेट घेतली. भेटीच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. पण भेटीबाबत प्रश्न विचारल्यानंतर दादा पत्रकारांवरच संतापले. बघूया. तुम्ही ना इतके वेडे आहात. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या